घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आत्तापर्यंत नाना गायब आहेत. कोर्टामध्ये केस चालू झाली आहे. पण नाना अचानकपणे कोर्टात आलेत. ऋषिकेशची निर्दोष सुटका करण्यासाठी नानांनी कोर्टामध्ये झेप घेतलेली आहे. आता नानांनी कोर्टामध्ये आल्यावर ते नक्की काय घडले, नाना कोर्टापर्यंत पोहोचण्याची मजल कसे पार करू शकले, सगळं इकडे आता. ऋषिकेश जामीनवरती आलेला आहे ही गोष्ट खटकलेली असते. ते म्हणजे इकडे आता ऐश्वर्याला आणि ऐश्वर्याने सयाजीरावांना फोन करून याच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस टाकल्याशिवाय या प्रकरणामध्ये आता तो काही आपल्या हातात येणार नाहीये असं म्हणत तिने या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशच्या विरोधात केस टाकायला सांगितलेली असते. जेव्हा ऋषिकेशच्या विरोधात केस टाकतात तेव्हा आता तिथला चार्ज नवीन कॉन्स्टेबलकडे येतो. हा नवीन कॉन्स्टेबल सयाजीरावांचा खास माणूस असतो आणि त्यामुळे तो कॉन्स्टेबल खास असल्यामुळे तो ताबडतोब कोर्टात केस टाकतो. आणि आता इकडे येतो आणि तो सांगायला लागतो, हे बघा म्हणजे सौमित्र रणदिवे तुमच्या भावाची जामीन जरी मंजूर असली तरी त्याला कोर्टामध्ये हजर राहण्याची आम्ही आता लवकरात लवकर विनंती करतोय. कोर्टात केस चालू होती आहे. आता इकडे ऋषिकेशला कोर्टामधून नोटीस आल्यामुळे ऋषिकेशला कोर्टात जाणं भाग असतं आणि ऋषिकेश म्हणतो, हे सगळं सयाजीरावांचंच कारस्थान आहे. म्हणजे त्यांना मला सुखरूप बसूच द्यायचं नाहीये किंवा मला नानांचा शोधच घेऊ द्यायचा नाहीये म्हणून. त्यासाठी माझी कोर्टाची केस लावून मला कोर्टाचे खेटे घालायला लावणार, जेणेकरून त्याला या सगळ्यामध्ये आता माझ्यापासून धोका आहे हे समजले. त्याला समजलं असेल की मी त्याच्या म्हणजे दानांना शोधण्यासाठी त्याचे सगळे अड्डे पालथ केलेत आणि म्हणून त्यांनी हे सगळं केले. जानकी सांगते, तुम्ही जरी सुद्धा आता कोर्टाची खेटे घातले असले तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये नानांना शोधणार आणि काहीही झालं तरी नानांना शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. मग कोर्टाची तारखेला ज्यावेळेला ऋषिकेश आणि जानकी सुमित्राकडे येतात, सुमित्राचा आशीर्वाद घेतात. आई मी कोर्टात चाललोय आणि नानांना या सगळ्यामध्ये आता न्याय मिळणार यावरती आता इथे सुमित्रा सांगायला लागते, हे बघ ऋषिकेश तू सुखरूप घरी ये, फक्त आता नाना या सगळ्यामध्ये माझ्या सोबत असले पाहिजेत. नानांना घरी घेऊन ये, मी नानांशिवाय नाही राहू शकत. यावरती ऋषिकेश म्हणतो, आई तू काळजी करू नकोस, नाना येणार म्हणजे येणार. नाना या घरामध्ये पुन्हा येणार आहेत, हे माझं वचन आहे. जानकी सांगते, काही झालं तरी सुद्धा आम्ही नानांना घेऊन येणार. नाना या सगळ्यामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या सोबतच असणार आहेत असं म्हणत आता सुमित्राचा आशीर्वाद घेत दोघजण तिकडून आता कोर्टात जायला निघतात. कोर्टामध्ये सौमित्र आणि इकडे आता ऋषिकेश हे दोघजण निघतात. जानकी मात्र आता नानांना शोधण्यासाठी जंग पछाडत असते आणि नानांना शोधण्यासाठी तिला आता सगळ्या गोष्टींचा शोध घेणं बाकी असतं. हे सगळं चालू असताना ऋषिकेशची कोर्टात केस चालू. आता ऋषिकेशला ज्यावेळेला कोर्टात उभं केलं जातं, कोर्टामध्ये सगळं वातावरण एकदम टाईट. जज साहेब सांगायला लागतात, बोला, ज्या काही तुमच्या आता बोलणं आहे, तुम्हाला जे काही सांगाय आहे ते सगळं तुम्ही बोलू शकता. मग आता विरोधी पक्षाचे वकील ऋषिकेशवरती आरोप करतात की त्यांनी या सगळ्यामध्ये स्वतःच्याच वडिलांना मारलंय आणि त्यांचे फिंगरप्रिंट आता सापडलेले आहेत. जे वेपन सापडलेलं आहे त्याच्यावरती मग सौमित्र सांगायला लागतो, मुळातच ती डेड बॉडी आमच्या नानांची आहे. हे अजूनही सिद्ध झालेलं नाहीये, त्यामुळे ऋषिकेश दादा आमचा निर्दोष आहे. काहीही झालं तरी ऋषिकेश दादा या सगळ्यामध्ये नानांचा खून करू शकत नाही. ऋषिकेश दादा साधं दगड मारू शकत नाही आणि यासाठी तुम्ही सगळ्या गावकऱ्यांची साक्ष घेऊ शकता. प्रत्येक गावकरी तुम्हाला आता हेच सांगतील की आमचा ऋषिकेश दादा हे काही करू शकत नाही. असं म्हटल्यावरती आता इकडे ऋषिकेश सांगायला लागतो, मुळातच या सगळ्यामध्ये मी काही नाही केले. याचा खटला लावण्यापेक्षा माझे नाना या सगळ्या जिवंत आहेत आणि ते कुठे आहेत त्यांचा तुम्ही शोध घ्या. भले मला तुम्ही जेलमध्ये ठेवलत ना तरीसुद्धा चालेल, पण या सगळ्यामध्ये मला आता काहीही झालं तरीसुद्धा नाना जिवंतपणे माझ्या समोर आले की बास. यावरती सौमित्र सांगायला लागतो, माझा दादा असाच आहे. त्याला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्या नानांची घराची काळजी आहे आणि स्वतःचा विचार तो करत नाही. याच्यावरूनच तुम्ही समजू शकता की तो नानांना का मारेल. आणि यावरती विरोधी पक्षाचे वकील सांग, हे बघा, या सगळ्यामध्ये त्यांना प्रॉपर्टी हवी होती. मुळातच आधीच ओरिजिनल जे मृत्यूपत्र होतं त्या मृत्यूपत्रामध्ये आता सगळी प्रॉपर्टी या 3 मुलांच्या यांच्या नावावरती होती, पण नंतरच जे मृत्यूपत्र करण्यात आलं त्या मृत्यूपत्रामध्ये मात्र ती प्रॉपर्टी एकदा ऋषिकेशच्या नावावरती होती असं म्हणत ते पेपर जज साहेबांच्या समोर सादर केले जातात. जज साहेब ज्यावेळेला ते पेपर पाहतात त्यावेळेला जज साहेब म्हणतात, या पेपरची शहानिशा करण्यात यावी. मुळातच जे मृत्यूपत्र नानासाहेबांचं आहे त्या मृत्यूपत्रामध्ये आता जी प्रॉपर्टी 3 मुलांच्या नावावरती केले ते खरं आहे की या सगळ्यामध्ये जे पार्वती रणदिवे यांचे मृत्यूपत्र आहे ते खरं आहे याची आता
व्यवस्थितपणे छान बिनवावी कागदपत्रांची तोपर्यंत जानकी रणदिव्यांच्या आउटहाऊसमध्ये आलेली असते. तिला काय शंका येते की या सगळ्यामध्ये आता रणदिव्यांच्या आउटहाऊसमध्ये काहीतरी माहिती आपल्याला मिळू शकते आणि त्यामुळे जानकी आता इकडे रणदिव्यांच्या आउटहाऊसमध्ये येते आणि त्याच वेळेला तिला आता नाना तिकडे असल्याची चाहल जानकी नाना सांगते. नाना चला तुमच्या मुलाला वाचवण्यासाठी तुमची गरज आहे. या सगळ्यामध्ये तुमच्या मुलांवरती केस केलेली आहे आणि तिकडे ऋषिकेश कोर्टामध्ये त्या सगळ्याशी झुंज देतायत. कोर्टामध्ये या सगळ्यामध्ये आता ऋषिकेश पूर्णपणे अडकलेत आणि ऋषिकेशला या सगळ्यामध्ये आता अडकवण्यासाठी ऐश्वर्याने प्लॅन केलाय. आणि म्हणून नाना तुम्ही ताबडतोब चला. नाना तडक उठतात. माझ्या ऋषिकेशला वाचवण्यासाठी मी ताबडतोब तिकडे येतोय असं म्हणत नाना ताबडतोब तिकडे आता जायला निघतात आणि त्याच वेळेला लगेचच इकडे आता कोर्टात आल्यावरती नाना ऋषिकेश मी आलोय असं म्हणायला लागतात. त्यावरती ऋषिकेश सांगायला लागतो नाना कुठे होतात तुम्ही. त्यावरती कोर्टामध्ये आता सांगितलं जातं काय चाललंय की तुमचा बाप लेकाचा मिलाप झाला असेल. तर कोर्टासमोर येऊन उत्तर नाना आता सांगायला लागतात मी जिवंत आहे. जर मी जिवंत आहे तर या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला या केसमध्ये का अडकवण्यात आले. मुळातच ज्याची कोणी चुकी आहे त्याला या सगळ्यामध्ये अडकवा. त्याला या सगळ्यामध्ये आता तुम्ही घेऊन या. तो आहे सयाजी आणि त्याची मुलगी ऐश्वर्या असं म्हणत नानांनी कोर्टासमोर साक्ष दिल्यावरती जज साहेब सांगतात आत्ताच्या आत्ता ज्या लोकांची ही नाव घेतायत त्या लोकांना ताबडतोब त्यांच्या घरातून घेऊन या असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या आणि सयाजी या दोघांनाही आणण्यासाठी आता इकडे पाठवलं जातं लोकांना. आणि त्याच वेळेला जेव्हा लोकांना पाठवलं जातं ऐश्वर्या घरात असते आणि ती या सगळ्यामध्ये गडबडते. इकडे सयाजीला सुद्धा कॉल येतो. काही झालं तरी ताबडतोब या सगळ्यामध्ये तुम्ही आता कोर्टात या. सयाजीला ही बातमी आल्यावरती सयाजी सांगतो का कोर्टात का. यावरती आता इकडे सयाजीची माणसं तोपर्यंत सयाजीला सांगायला आलेली असतात की नानासाहेब रणदिवे गायब झालेले आहेत. म्हणून यावरती आता त्यावरती लगेचच सयाजी म्हणतो अरे बापरे म्हणजे हा कोर्टात फेरडा पोहोचला. आता सयाजीला कोर्टात बोलावलं जातं. ऐश्वर्याला सुद्धा डायरेक्ट कोर्टात बोलावलं जातं जेणेकरून या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे शहानिशा करता येईल. आता ऐश्वर्याला नेण्यासाठी यासाठी पोलीस आलेले असतात. गुलाब सांगतो ऐश्वर्या वहिनी नाना पोहोचलेले आहेत कोर्टात आणि तुम्हाला बोलवलंय कोर्टामध्ये. नानांनी तुमचं आणि तुमच्या वडिलांचं नाव घेतलं आणि त्यामुळे तुम्हाला या सगळ्यामध्ये आता कोर्टात यावं लागणार असं म्हणत आता इकडे गुलाबने खुलासा केलेलाच पोलीस सांगायला लागतात चला लवकरात लवकर चला. नानासाहेब रणदिवे तिकडे पोहोचलेले आहेत आणि नानासाहेब रणदिव्यांनी तुमचं नाव घेतलं. त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की ऋषिकेश निर्दोष आहे असं पोलीस खुलासा करतात. तोपर्यंत जानकी या सगळ्यामध्ये नानांना तिकडे पाठवून घरी येते. नानांना पाठवून ती घरी आल्यावरती ऐश्वर्या चल तुझं सगळं कारस्थान नानांना समजलंय आम्हाला समजलंय बाकी सगळ्यांना समजलंय आता तुझी कोणत्याही बाबतीत सुटका नाही. ऐश्वर्या आत्ताच्या आत्ता चल इथून चालती हो. ऐश्वर्या सांगायला लागते सारंग मला वाचवा मी खरंच काही केलेलं नाहीये. सारंग मला वाचवा. यावरती सारंग म्हणतो ऐश्वर्या काय चाललं तुमचं. तुम्ही तर या सगळ्यामध्ये नानांना मेलं म्हणून सांगितलात पण नाना तर जिवंत आहेत. यावरती ऐश्वर्या म्हणते नाही तो कोणीतरी तोतया माणूस असेल. यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग मला तुमचं अजिबात काही ऐकायचं नाहीये. ताबडतोब कोर्टात चला मला नानांना भेटायचं आहे असं म्हणत सगळेजण आता कोर्टात यायला निघतात. ज्यावेळेला सगळे कोर्टात येतात त्यावेळेला नाना आता जमानी देतात माझ्या ऋषिकेशने या सगळ्या यामध्ये काहीच केलेलं नाहीये. तो पूर्णपणे निर्दोष आहे. त्याला सोडा. आणि सयाजी आणि ऐश्वर्याला पका. फायनली गावकरी सुद्धा गचका करायला लागतात. गावकरी अरडा करतात ऋषिकेश दादा निर्दोष आहेत त्यांना सोडा. फायनली ऋषिकेशची सुटका होते. पण सयाजी आणि ऐश्वर्या यांची वाट पाहत असतात. सयाजी आणि ऐश्वर्या आता इकडे कोर्टाच्या रूममध्ये आल्यावरती